निवडणुकीची पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे. आचारसंहिता लागेल असं बोललं जातं. सगळेच लोकप्रतिनिधी आपापल्या परीनं विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. गंगाखेडचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे आपल्यासोबत आहे बातचीत करण्यासाठी. गुट्टे साहेब, विधानसभा निवडणुकीची पडघम वाजलेत. कधीपर्यंत आचारसंहिता लागेल असं तुम्हाला वाटतंय? नाही, आचारसंहिता जर सीएम साहेबाचं जर स्टेटमेंट बघितलं आणि इतरही नेत्यांचे काही स्टेटमेंट बघितले, त्या स्टेटमेंटवरून आपण एक अंदाजा लावू शकतो किंवा मी वैयक्तिक माझा अंदाजा लावलेला आहे की दसरा झाल्याच्या नंतर आचारसंहिता लागेल असं मला वाटतं. आणि निवडणूक कधीपर्यंत होईल? नाही, त्याच्यानंतर 45 दिवसामध्ये 45 दिवस तर 45 किंवा 35 किंवा 45 दिवसामध्ये निवडणूक होते. रत्नाकर गुट्टे तयार आहेत का विधानसभेसाठी आणि कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहात तुम्ही? मी अगदी तयार आहे. निवडणूक जिंकून आलो त्या दिवसपासून माझी तयारी आहे आणि त्या दिवसपासून आत्तापर्यंत मतदारसंघामध्ये जवळजवळ मी 5,000 कोटीच्या वर असा विकास निधी आणलेला आहे. आणि जे काय निजामाकालीन ऑफिसेस होते सर्व ऑफिसेस मी नवीन ऑफिसेस आणलेले आहेत. मग जिल्हा परिषदची आपलं नगरपंचायतची बिल्डिंग असेल, पंचायत समितीची बिल्डिंग असेल, SDM बिल्डिंग, तहसील बिल्डिंग, क्रीडा संकुलन, हे सर्वच म्हणजे जवळजवळ पूर्ण नवीन बिल्डिंग आणल्यात. आणि पाण्याची वॉटर सप्लायची स्कीम असेल, पूर्णाची असेल, गंगाखेडची असेल, सर्व जवळजवळ जो काही 40-50 वर्षापासून त्या मतदारसंघाचा विकास झालेला नव्हता तो विकास संपूर्ण जवळजवळ 75-80% जवळजवळ हा आपण बॅकलॉग भरून काढलेला आहे. आणि त्यामुळे माझी खूप तयारी आहे. आणि तयारी म्हणण्यापेक्षा जनता जनार्दन आहे. शेवटी कुणी एक जिंकतं एक हारतं, ह्या दोन्ही असं काय म्हणजे असं तर निश्चितच होत असतं. पण आज जर बघितलं तर जनता मला सर्वस्वी निश्चितच पुन्हा संधी सेवा करण्याची देईल असं मला वाटतंय. मागच्या वेळी रासपकडून लढले होते तुम्ही, 5 वर्ष पूर्ण रासपचे आमदार राहिलात. आता विधानसभा निवडणूक येते. रत्नाकर गुट्टे हे 2024 विधानसभेला रासपचेच उमेदवार असतील का किंवा इतर पर्याय आहे? नाही, निश्चित पर्याय कुठलाही नाही. मी रासपचाच उमेदवार असेल 2024ला आणि रासपकडनंच मी लढेन. रासप प्रमुख महादेव जानकरांनी काही दिवसापूर्वी असं विधान केलंय की एकला चालो रे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसोबत युती करणार नाही. तुम्ही काय सुचवाल अध्यक्षांना किंवा तुमचं काय बोलणं झालंय का किंवा कोणासोबत रासपने युती करावी असं तुम्हाला वाटतंय? नाही, अध्यक्षाला जे सुचवायचं असतं असं जाहीरपणे सुचवायचं नसतं. आमची ज्यावेळेस 1 to 1 काही मीटिंग होईल त्यावेळेस निश्चितच आम्हाला जे काय सुचवायचं आम्ही निश्चित सुचवू. आणि एक अध्यक्षाची आमच्या काही टॅक्टिसही असू शकते त्यामागे, तर आम्ही निश्चितच विचार करून आम्ही आमचा काय निर्णय घ्यायचा ते घेऊ. पालकमंत्री आज आले होते, बैठक झाली, त्या बैठकीत तुम्ही होता. परभणी जिल्ह्यामध्ये तुमच्या मतदारसंघात ही अतिवृष्टीमुळे प्रचंड शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे. 15 दिवस उलटले गुट्टे साहेब, अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मदत नाही. पालकमंत्र्यांकडे तुम्ही काय मागणी केली किंवा कधीपर्यंत शेतकऱ्यांना मदत जमा होईल असं तुम्हाला वाटतंय? आम्ही फार स्पेसिफिक मागणी केलेली आहे पालकमंत्र्यांना. पालकमंत्री एवढंच मागणी केली किंवा आता जे काही पिकाचं जे नुकसान झालेलं आहे हे 100% झालेलं आहे. ह्याचे कुठल्याही प्रकारचे पंचनामे करू नयेत आणि 100% पिकाचं नुकसान भरपाई देण्यात यावी. दुसरी मागणी आम्ही हे केली की काही जनावरं वाहून गेलेत, काही शेळ्या वाहून गेल्यात, काही मेंढरं वाहून गेलेत, काही कोंबडे वाहून गेलेत, असं बरंचसं काही नुकसान झालं आहे. घराचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यानंतर काही नदी नाल्याच्या कडेच्या काही जमिनी वाहून गेलेत, खरडून गेलेले आहेत. आता आमच्या पट्ट्यामध्ये जर बघितलं, गोदावरीच्या पट्ट्यात जर बघितलं, खूप पाणी आलेलं आहे. त्याच्यामुळे काही जमिनी खरडून गेलेत. आमच्या शाळेचं काही नुकसान झालेलं आहे. असे जिथं अशा प्रकारचे जे नुकसान झालेत याचे फक्त पंचनामे करा. पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई त्याची द्यावी असं एक आम्ही बोललेलो आहे. बाकी पीक विम्याच्या बाबतीत कुठलेही तुम्ही पंचनामे करू नका, सरसकट आम्ही द्या. 100% पीक विम्याचं नुकसान झालेलं आहे असं सांगितलं आहे. पालकमंत्र्यांनी नेमकं कधीपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळेल असं तुम्हाला शब्द दिला आहे? नाही, पालकमंत्र्यांनी सांगितले की आता खाली तहसीलदार आहेत, म्हणजे SDM आहेत, खाली सर्वच्या लोकांनी पंचनामे करून जे करायचे ते पंचनामे करून आणि शेतीचं सरसगट द्यावं असं एक नियमावली बनवून ते ज्यावेळेस सरकारकडे जाईल ते कॅबिनेटमध्ये निश्चितच लवकरात लवकर ठराव घेऊन लवकरात लवकर त्याची 15 दिवसाच्या आत आम्ही निश्चित भरपाई म्हणजे नुकसान भरपाई देऊ असं पालकमंत्र्यांना आश्वासनही दिलेलं आहे. आणि बाकीचे गुराढोराचे जे आहेत, बाकी गुराढोराचे बऱ्याचशा लोकांना गुराढोराचे पैसे ऑलरेडी मिळालेत. आणि काही समजा मनुष्यहानी काही झालेली आहे 1-2 ठिकाणी. एका ठिकाणी माझ्याच गंगाखेड विधानसभेमध्ये इसाचाच एक म्हणजे पुरुष वाहून गेले होते. तर त्यांना मी स्वतः जाऊन त्यांच्या घरी जाऊन स्वतः त्यांची आर्थिक मदत, मी एक 4 लाखाची मदत आम्ही आर्थिक मदतही केलेली आहे आम्ही.
असं गुराढोराचं असेल, मनुष्यहानी झाली असेल, ती सर्व मदत दिलेली आहे. बाकी आता पीक विम्यातलं पिकाचे जे आहे नुकसान झालेले, हे एक 15 दिवसामध्ये निश्चित मिळेल असं पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 10 ते 15 दिवसात मदत मिळेल असं शब्द या ठिकाणी पालकमंत्र्यांनी मला दिला. आणि तसेच निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे. विधानसभेत मोठ्या प्रमाणावर विकास कामे केलेली आहे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचाच विधानसभेचा मी उमेदवार असणार आहे असं विधान या ठिकाणी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केलं आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.